नमस्कार मित्रांनो, आज आपण चिकन रोलसाठी लागणारे साहित्य मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते। गेल्या वेळेसला तुम्हाला बोनलेस चिकन कसं बनवायचं चिकन रोलसाठी ते सांगितलेलं होतं। हे आहे बोनलेस चिकन, हे आहे खोबऱ्याची चटणी त्याच्यासाठी लागलेली, हे आहेत अंडे, लाल चटणी, हळद, मीठ, धना पावडर, हे आहे अर्धी वाटी सॉस टोमॅटो, अर्धी वाटी मेयोनीज। खोबऱ्याची चटणी कशी बनवायची आहे ते सांगते। त्याच्यासाठी हे आहे डाळे, 2 मिरची, पुदिना, कोथिंबीर, हे खोबरं, हे थोडंसं लसूण 2 पाकळ्या, थोडंसं अद्रक, ह्याचं मिश्रण करून ही खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे। हे आहे आपण अंड एक फेटलेलं, त्याच्यामध्ये लाल चटणी आणि मीठ टाकलेलं आहे। आपण पहिल्यांदा हे आहे गव्हाचं पीठ चपातीसाठी रोटी बनवण्यासाठी लागलेलं, हे आहे लांब चिरलेला कांदा। आपण पहिल्यांदा चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून हे आपण तव्यावरती तेल टाकून थोडंसं टाकून घेणार आहोत। क्रिस्पी चिकन लहान मुलांना खूप आवडतं, ते खूप आवडीने खातात। ते आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो। ही चपाती आपल्याला दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। थोडंसं तेल टाकून आपण रेग्युलर कशी चपाती भाजतो तशी दोन्ही साइडनी भाजून घ्यायची आहे। गेल्या व्हिडिओमध्ये मी बोनलेस चिकन कसं बनवायचं आहे ते टाकलेली आहे रेसिपी। या माझ्या व्हिडिओला शेअर करून लाईक केलं तर ती लिंक जरूर भेटेल तुम्हाला। हॉटेलपेक्षा चांगल्या पद्धतीने आपण ही रेसिपी घरच्या घरी बनवू शकतो। हे अशा पद्धतीने एका साइडने चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे चपाती, आणि एका साइडने थोडंसं अशा प्रकारे भाजायचे आहे, जेणेकरून ह्या साइडनं खालच्या साइडला बाजू येईल। ज्या साइडनी आपण चांगल्या प्रकारे भाजलेली आहे त्याच तिकडे त्याच्यावरती आपण फेटलेलं अंड टाकणार आहे। हे अंड अशा प्रकारे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। एकदा तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवून पहा, खूप छान आहे, सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। हे अशा प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने परतून घेणार आहे। आपण ज्या बाजूला अंड टाकलेलं आहे त्या बाजूला थोडं चांगलं परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे चांगलं। हे अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे। हे आता चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे। हे आपण एका ताटात काढून घेणार आहे।
त्याच्यावरती आपण पहिल्यांदा ही केलेली खोबऱ्याची चटणी लावणार आहे, असं पसरून घेणार आहे. त्याच्यावरती चांगल्या प्रकारे लावून घ्यायचे आहे त्याला. नंतर हे फेटलेलं मेयोनीज आणि टोमॅटो सॉस ह्याची पेस्ट आहे, हे आपण लावून घेणार आहे. त्याच्यावरती हे आता चिकन बोनलेस ह्याचा आपण थर लावून घेणार आहे. जेणेकरून सगळीकडे पसरून घ्यायचं व्यवस्थित, की खाताना त्याची टेस्ट चांगली लागणार. त्याच्यावरती हे आपण लांब चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. एकदम छान टेस्ट लागेल. आणि असं आपण फोल्ड करणार आहे. आणि त्याच्या असे 2 भाग करून खाण्यास तयार आहे. हा क्रिस्पी, टेस्टी आणि इझी चिकन रोल. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.